हा स्टॅच्यू जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे। भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या स्टॅच्यूची उंची 182 मीटर आहे। या स्टॅच्यूच्या विंग गॅलरी मध्ये आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हृदयामध्ये आले आहात। या गॅलरीवरून सुंदर असा नर्मदा नदीवरती बनलेला डॅम पाहायला मिळतो। या ठिकाणी रात्रीच्या वेळी लेझर लाईट अँड साऊंड शो होतो, जो प्रत्येक भारतीयांनी नक्कीच पाहायला पाहिजे। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनल वरती स्वागत आहे। तर आज मी आलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला। या ठिकाणी आल्यानंतर इथे लांबूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत आहे। ते आल्यानंतर सर्वात पहिला तुम्हाला इथे तिकीट घ्यावा लागेल, जो वेगवेगळ्या प्रकारचा असतो। तर तुम्हाला इथे काय काय पाहायचं आहे त्यानुसार तुम्ही तिकीट घेऊ शकता। तर आम्ही अगोदरच ऑनलाईन तिकीट बुक केला होता, त्यामुळे आम्ही इथे डायरेक्ट चाललो आहोत। आणि ऑनलाईन तिकीट घेण्याचा फायदा असा एक आहे की तुम्हाला इथे मोफत बस सेवा मिळते, जे तुमच्या गाडीच्या पार्किंग पासून तुम्हाला इथे सर्व स्थानांवर फ्री मध्ये घेऊन जाते। आमच्या तिकिटात स्टॅच्यू ऑफ युनिटी, विविंग गॅलरी तसंच जंगल सफारी पण होती। तर इथे तिकीट चेकिंग पॉइंट पासून स्टॅच्यू ऑफ युनिटी थोडंसं लांब आहे, पण जर तुमच्या जोडीला लहान मुलगा किंवा वयोवृद्ध माणूस असेल तर तुम्ही इथे असलेल्या इलेक्ट्रिक कार्ड मध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ पोहोचू शकता। आणि तसेच इथे सर्वांसाठी रस्त्यात असे एक्सिलेटर लावलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला फक्त त्याच्यावरती उभं राहायचं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे जास्त चालण्याची गरज पडत नाही। आता मी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एकदम जवळ आलो आहे आणि हा स्टॅच्यू एवढा मोठा आहे की जवळ आल्यावर तो कॅमेरामध्ये बसत सुद्धा नाही। तर हा स्टॅच्यू जगातील सर्वात उंच असून याची उंची तब्बल 182 मीटर म्हणजे 597 फूट इतकी आहे। जर आपण तुलना केली तर हा अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दुप्पट उंच आहे। हा केवळ एक स्टॅच्यू नसून भारताच्या पोलादी पुरुषाला म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेली एक भव्य आदरांजली आहे। हा स्टॅच्यू नर्मदा नदीच्या काठी साधू बेटावर उभारण्यात आलेला आहे। हा स्टॅच्यू इतका मजबूत आहे की 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप आणि तशीच 180 किमान वेगाने येणारा वारा देखील याला धक्का लावू शकत नाही। याच्या बांधकामासाठी हजारो टन लोखंड आणि हास्य वापरण्यात आलेला आहे। संध्याकाळच्या 6 वाजल्यानंतर या स्टॅच्यूच्या आतमध्ये प्रवेश बंद केला जातो, त्यामुळे आम्ही पहिला या स्टॅच्यूला आतमधून पाहण्याचे ठरवले। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीवर एक गॅलरी आहे। ते गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हृदयामध्ये आले आहात। तर आमचा इथे नॉर्मल तिकीट होता, त्यामुळे विविंग गॅलरी मध्ये जाण्यासाठी आम्हाला इथे लाईन मध्ये लागावं लागलं। जर तुम्ही तिकीट घेता वेळी एक्सप्रेस तिकीट बुक केलं तर तुम्हाला या लिफ्ट मध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल। तर ही लिफ्ट एवढी फास्ट आहे की आम्ही फक्त काही सेकंदातच या विविंग गॅलरी मध्ये पोहोचलो। या गॅलरी मध्ये आल्यानंतर तुम्हाला सुंदर असा नर्मदा नदीच्या वरती बनलेला डॅम बघायला मिळेल, जिथे संध्याकाळच्या वेळी लाइटिंग शो सुद्धा असतो। या गॅलरीवरून तुम्हाला निसर्गाचा सुंदर असा नजारा आणि सातपुडा विंध्य पर्वतरांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते। तर आम्ही इथे लेट आल्यामुळे आम्हाला इथे जास्त वेळ राहायला नाही मिळाले। संध्याकाळचे 6 वाजल्यानंतर इथील सर्व लाइटिंग चालू केल्या जातात, त्यामुळे हा स्टॅच्यू आणखी सुंदर दिसत होता। आणि 7 वाजल्यानंतर या ठिकाणी लेझर लाईट अँड साऊंड शो चालू होतो। यामध्ये या स्टॅच्यूवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवन प्रवास, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि देशाला एकत्र बांधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय सुंदररित्या इथे दाखवले जाते। तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे सुंदर दृश्य पहा। सरदार पटेल के नाम और देशभक्ति से अंग्रेज डर कर कांपने लगे। 1930 के नमक सत्याग्रह और दांडी कूच में वो बापू से भी पहले गिरफ्तार किए गए। तो सन 1932 में फिर उन्हें बापू के साथ ही जेल में 2 सालों के लिए डाल दिया गया। मगर आजादी के दीवानों को, स्वतंत्रता के परवानों को कौन गिरफ्तार कर पाया है? देश को बना गया वो अमित अटल, चट्टान के समान सा पुरुष प्रबल, एक तो स्वदेश का सम्मान है।
सरदार ने अपनी गंभीरता, शालीनता और दूरदर्शिता से भारत को संगठित करने के असंभव कार्य को संभव कर दिखाया। आइए आज हम सब उन्हीं की महिमा में विश्व के सामने एक उदाहरण रखें, क्योंकि ये ही भारत को श्रेष्ठता के मार्ग पर ले जाएगा। हमारा कर्तव्य ये है कि हमें निश्चय कर लेना चाहिए कि हमें हिंदुस्तान में जितने लोग हैं सबको हिल मिल के भाई भाई की तरह के रहना है। स्टैच्यू ऑफ यूनिटी एकता की प्रतिमा और श्रेष्ठता का प्रतिबिंब है। एक पहल है इस अखंड भारत को श्रेष्ठ भारत बनाने के सपने को पूरा करने के लिए। एक पुकार है हम सबको एकजुट होने के लिए। एक आंदोलन है भारत को सबसे आगे ले जाने के लिए, श्रेष्ठ बनाने के लिए। आपके योगदान और विश्वास से ही बनेगा एक भारत श्रेष्ठ भारत। तर आता इथे लेझर अँड साऊंड शो संपलेला आहे आणि आता मी इथे असलेल्या युनिटी ग्लो गार्डन मध्ये आलो आहे। या गार्डन मध्ये सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि तुम्ही इथे काही वेळ विश्रांती करू शकता। आमच्या तिकिटामध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जंगल सफारी होते। रात्रीच्या वेळी हे सर्व इथे बंद केले जाते, त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही। जर तुम्हाला येथील सर्व गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही इथे सकाळी लवकरच या। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जय हिंद।